सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये ओव्हरहेड स्थिती 10 मिमी जाडीच्या MS फ्लॅटवर सरळ रेषेचे मणी कसे तयार करावे याबद्दल चर्चा करूया। उद्देश्य: हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त आहे। MS सेट करा। सरळ रेषेतील मणी घालण्यासाठी ओव्हरहेड स्थितीत फ्लॅट। ओव्हरहेड वेल्डिंगसाठी इलेक्ट्रोड, वर्तमान ध्रुवीयता आणि चाप लांबी निवडा। एक समान मणी एका सरळ रेषेत ओव्हरहेड स्थितीत जमा करा आणि वितळलेल्या धातूचे सॅगिंग नियंत्रित करा। पृष्ठभागावरील दोषासाठी सरळ रेषेतील मणी स्वच्छ आणि तपासा। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारे साधन उपकरण एकत्र करू। स्टील रूलर, स्क्रायबर, बेंच वाइज, ब्लेडसह हेक्सो फ्रेम 300 मिमी, सेंटर पंच, बॉल पिन हॅमर, MS इलेक्ट्रोड, वेल्डिंग मशीन। स्केच मध्ये दाखवल्याप्रमाणे 10 मिमी जाडी, लांबी 150 मिमी आणि 100 मिमी रुंदीची सौम्य स्टील प्लेट तयार करा। रेखाचित्रानुसार समांतर रेषा घाला। मध्यभागी पंच असलेल्या रेषा चिन्हांकित करा आणि पंच करा। पोझिशनर मध्ये ओव्हरहेड स्थितीत प्लेट करा। पोझिशन मध्ये ओव्हरहेड स्थितीत प्लेट निश्चित करा। तुमच्या उंचीनुसार काम समायोजित करा। 3.15 मिमी व्यास निवडा आणि निश्चित करा। MS इलेक्ट्रोड आणि सेट 100 ते 110 एम्प्रेस वर्तमान। ओव्हरहेड स्थितीत वेल्डिंग करताना हेल्मेटचा विशेष वापर करा। तुमच्या खांद्यावर इलेक्ट्रोड होल्डर केबल चालवा आणि सपोर्ट करा। इतर संरक्षणात्मक कपड्यांव्यतिरिक्त हेड स्लीव्स आणि लेग गार्ड वापरा। प्रथम मणी पंच केलेल्या रेषासह लहान चाप समान वेगाने जमा करा। योग्य तंत्राचा वापर करून वितळलेला पूल आणि स्लॅग नियंत्रित करा। डिस्लेग करा, मणी स्वच्छ करा आणि दोषाची तपासणी करा। पहिल्या मणीच्या बाबतीत केल्याप्रमाणे पंच केलेल्या रेषेवर इतर मणी जमा करा। दोषासाठी वेल्ड मणी तपासा। जोपर्यंत तुम्ही दोष शिवाय एकसारखे सरळ मणी जमा करू शकत नाही तोपर्यंत सराव करा। ओव्हरहेड वेल्डिंग हे सर्वात कठीण असले तरी योग्य वेल्डिंग तंत्राचा अवलंब करून ते सोपे केले जाऊ शकते। ओव्हरहेड पोझिशन मध्ये वेल्डिंग पाईप काम, जहाज बांधणी आणि स्ट्रक्चरल, कॅपिटल गुड्स आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये केले जाते। स्क्रायबर सह समांतर रेषा चिन्हांकित करा आणि मध्यभागी पंचासह रेषा पंच करा। ओव्हरहेड स्थितीत जॉब सेट करताना पंच केलेल्या रेषेचे काम जमिनीकडे तोंड करून असावे। जिग किंवा पोझिशनच्या टेलिस्कोपिंग ट्यूब्सचा वापर करून तुमच्या उंचीवर अवलंबून कामाची उंची समायोजित करावी लागेल। ओव्हरहेड पोझिशनिंग मध्ये वेल्डिंग करताना वितळलेल्या धातूचे लहान कण आणि स्पॅटर्स जॉइंट मधून खाली पडताना आणि या गरम कणापासून स्वतःचे संरक्षण करा। हेल्मेट, हँड स्लीव्स, लेग गार्ड, हातमोजे, ॲप्रन आणि शूज वापरणे खूप महत्त्वाचे आहे। या स्थितीत केबलच्या वजनामुळे हात खाली खेचला जाईल। यामुळे सतत लहान चाप राखणे कठीण होते। खांद्यावर केबल ठेवून हे कमी केले जाऊ शकते।
3.15 मिमी MS इलेक्ट्रोड वापरा आणि 100 ते 110 एम्पियर विद्युत प्रवाह सेट करा. सपाट स्थितीसाठी वापरला जाण्यापेक्षा सुमारे 10 AMP कमी प्रवाह सेट केला जातो, कारण गुरुत्वाकर्षणाचा खेचण्याचा प्रभाव कमी करण्यासाठी एक लहान वितळलेला पूल राखणे खूप महत्त्वाचे आहे. इलेक्ट्रोड बेस मेटल पृष्ठभागावर 90 डिग्री आणि वेल्डच्या दिशेने 5 डिग्री ते 15 डिग्रीवर धरले पाहिजे. ओव्हरहेड वेल्डिंगसाठी तुम्हाला वेल्डिंग इलेक्ट्रोड उभ्यापासून 5 ते 10 अंशाच्या कोनात धरून ठेवावे लागेल. याचा अर्थ इलेक्ट्रोड प्रवासांना दिशेपासून दूर किंचित मागे दिशेला असावा. ओव्हरहेड वेल्डिंग करताना तुम्हाला साधारणपणे चढण्यावर वेल्डिंग करावे लागेल. याचा अर्थ असा की तुम्ही इलेक्ट्रोडला गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीच्या विरुद्ध हलवावे, जॉईंटच्या तळापासून वरपर्यंत जावे. लहान चाप वापरून तुम्ही गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीवर यशस्वीरित्या मात करू शकता. पंच केलेले ओळीच्या बाजूने पहिला मणी जमा करा. गुरुत्वाकर्षण प्रभाव कमी करण्यासाठी एक अतिशय लहान वितळलेला पूल राखण्यासाठी काळजी घेतलीच पाहिजे. हे वितळलेल्या धातूमध्ये प्रवेश करण्यापासून वितळलेल्या स्लेगवर नियंत्रण ठेवण्यास देखील मदत करेल. वर्कपीसच्या शेवटपर्यंत रन जमा करा. दुसरा आणि त्यानंतरचा मणी वेल्ड करण्यासाठी समान प्रक्रिया पुन्हा करा. मणीच्या एकसमानता, अंडरकट, स्लॅग समावेश, ब्लोहोल इत्यादी पृष्ठभागाच्या दोषांसाठी वेल्डची तपासणी करा. या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण MS कसे सेट करावे याबद्दल चर्चा केली. सरळ रेषेतील मणी घालण्यासाठी ओव्हरहेड स्थितीत प्लेट, ओव्हरहेड वेल्डिंगसाठी इलेक्ट्रोड, वर्तमान ध्रुवीयता आणि कमानीची लांबी निवडा. एकसमान मणी एक सरळ रेषेत ओव्हरहेड स्थितीत जमा करा आणि वितळलेल्या धातूच्या सेंगीवर नियंत्रित ठेवा आणि मणीपासून स्लेग. पृष्ठभागावरील दोषासाठी सरळ रेषेतील मणी स्वच्छ आणि तपासा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने हे प्रॅक्टिकल करा.